हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहेत प्रत्यक्ष प्रमाण. तर फ्रेंड, पहिल्यांदा आपण पाहू प्रत्यक्ष शब्दाचा अर्थ. प्रत्यक्ष इज इक्वल टू प्रति प्लस अक्ष. प्रत्यक्ष याचा अर्थ असतो डोळ्याच्या जवळ. अक्ष म्हणजे डोळा आणि प्रति म्हणजे जवळ. तर जो जवळ आहे असा तो प्रत्यक्ष. निरुक्ती आहे अक्षम अक्षम प्रतित्योत्पद्यते इति प्रत्यक्षम. यामध्ये निरुक्तीमध्ये तुम्ही लिहिणार की जे आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, तर त्याद्वारे जे ग्रहण केलं जाते, जे ज्ञान ग्रहण केलं जाते त्याला प्रत्यक्ष ज्ञान असे म्हणतात. आणि प्रत्यक्ष ज्ञान नेहमी कसं असते, सत्य ज्ञान असते. तर सिम्पली काय लिहिणार तुम्ही, अक्षम अक्षम प्रतित्योत्पद्यते इति प्रत्यक्षम. जे अक्ष आदी जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्याद्वारे जे ज्ञान ग्रहण होते त्याला म्हणतो आपण प्रत्यक्ष ज्ञान. आणि ते कसं असते, सत्य ज्ञान असते. नेक्स्ट फ्रेंड, निरुक्ती झाली. आता आपण पाहणार आहेत परिभाषा. परिभाषामध्ये दिलेला आहे इंद्रिय अर्थ सन्निकर्षोत्पन्नम ज्ञानम अव्यपदेशस्य अव्यभिचारी व्यवसायात्मक प्रत्यक्षम. बघा फ्रेंड, परिभाषामध्ये ना काही वर्ड्स इम्पॉर्टंट आहेत, जसं की सन्निकर्ष, इंद्रिय आणि त्यांचे जे विषय आहेत, त्यांचे जे अर्थ आहेत, त्यांचा सन्निकर्ष होणं जरुरी आहे. आणि त्यापासून मग जे ज्ञान उत्पन्न होते ना, तर ते ज्ञान कसं असतंय, अव्यपदेशस्य अव्यभिचारी व्यवसायात्मक प्रत्यक्षम. तर अव्यपदेशस्य म्हणजे जे अटळ असं ज्ञान आहे, अव्यभिचारी म्हणजे निश्चयात्मक जे सत्य ज्ञान आहे, व्यवसायात्मक प्रत्यक्षम. तर इंद्रिय आणि त्यांच्या विषयाच्या संयोगाने म्हणजे सन्निकर्षाने जे उत्पन्न होणारं ज्ञान असते ते कसं असते, अटळ असते, यथार्थ असते, निश्चयात्मक ज्ञान असते, तर त्याला प्रत्यक्ष म्हणतात. आता आपण पाहिलं फ्रेंड परिभाषा. नेक्स्ट आपण पाहणार आहेत लक्षण. लक्षणमध्ये सेम टू सेम आहे फ्रेंड. जे परिभाषामध्ये आपण पाहिलं होतं ना आताच, ते सेम आहे लक्षण, काहीच नाही. फक्त ह्याच्यामध्ये 2 वर्ड एक्स्ट्रा ॲड केले, आत्मा आणि मन. बाकी सर्व सेम आहे. आत्मेंद्रिय मनो अर्थाणाम सन्निकर्षात प्रवर्तते व्यक्ता तदात्वे या बुद्धी प्रत्यक्षम सा निरुच्यते. आत्मा, इंद्रिय, मन आणि त्यांचे जे अर्थ आहेत, तर त्यांच्यासोबत जो सन्निकर्ष होतो किंवा जो संबंध तयार होतो त्यावेळी तात्काळ जे ज्ञान उत्पन्न होते त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. म्हणजे आत्मा, इंद्रिय, मन आणि अर्थ यांचा सन्निकर्ष झाल्यामुळे जे तात्काळ लगेच ज्ञान उत्पन्न होते ना, तर त्याला प्रत्यक्ष. पहिल्यांदा काय होते फ्रेंड, आत्म्याचा संबंध मनाशी येतो, मनाचा पुन्हा त्यांच्या इंद्रियाशी आणि इंद्रियाचा विषयाशी, त्यांचा जे विषय आहेत शब्द स्पर्श रूप आणि त्यामुळे जे तात्काळ ज्ञान भेटते ना, तर त्यालाच प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. तर फ्रेंड्स, आता नेक्स्ट पाहू आपण. नेक्स्ट आहे प्रत्यक्ष प्रमाणाचे भेद, टाइप्स किती आहेत. तर फ्रेंड, तर्कसंग्रहकारांनी 2 प्रकार सांगितलेले आहे, निर्विकल्पक आणि सविकल्पक. तर पहिला आपण पाहूया निर्विकल्पक. निर्विकल्पक म्हणजे इनडिटर्मिनेट, म्हणजे ज्याचे आपण टाइप्स करू शकत नाहीत, भेद करू शकत नाहीत. पहिल्यांदा तर फ्रेंड, तुम्हाला विकल्प शब्दाचा अर्थ माहिती असणं जरुरी आहे. विकल्प याचा अर्थ होतो विशेषण किंवा प्रकार. या दोघांमध्ये विकल्प हा शब्द येतो. हा आहे सविकल्प आणि हा आहे निर्विकल्प. तर जे विकल्प आहे तर त्याचा अर्थ होतो विशेषण किंवा प्रकार. म्हणजे असं ज्ञान ज्याच्यामध्ये विशेषण इत्यादीचे ज्ञान न होता, म्हणजे प्रकार वगैरे त्याचे नाहीत, प्रकार इत्यादीचे ज्ञान न होता केवळ एक वस्तू भासते, त्या ज्ञानाला निर्विकल्प. अगोदर एक्झाम्पल बघू. बघा फ्रेंड, एखादी वस्तू समजा आपल्या समोर ठेवलेली आहे, तर ती वस्तू ठेवलेली आहे एवढं समजत आहे आपल्याला, पण ती वस्तू कोणती आहे याचे ज्ञान होत नाही, त्याला निर्विकल्प म्हणतात. तर ह्याच्यामध्ये काय असते फ्रेंड, की सिम्पली ज्या ज्ञानामध्ये विशेषण इत्यादीचे ज्ञान न होता केवळ वस्तू भासते, म्हणजे वस्तू दिसायले पण विशेषण म्हणजे ती वस्तू कोणती आहे याचं ज्ञान होत नाही, त्याला निर्विकल्प म्हणतात. आणि निर्विकल्प ही सविकल्प ज्ञानाची पहिली पायरी आहे. याच्यामध्ये ना फ्रेंड्स, कोणकोणते विकल्प आहेत मग, विकल्प द्रव्य आहे, जाती, गुण, क्रिया, संज्ञा, हे 5 विकल्प आहेत. तर निर्विकल्प झाल्याच्या नंतर सेकंड फ्रेंड सविकल्प पाहूया. नावातच आहे सविकल्प. म्हणजे सविकल्प म्हणजे ज्याच्यामध्ये आता प्रकार पडणार, जसं की आता अनुभवास येणाऱ्या प्रत्येक सविकल्प ज्ञानामध्ये म्हणजे कोणतं जे आहे ना वस्तू, तर त्याच्यामध्ये विशेषण पण आहे, विशेष्य आणि संसर्ग. आपण एक उदाहरण पाहूया. समजा आपल्या समोर एक वस्तू ठेवलेली आहे. आता एक मनुष्य आहे, समजा आपल्या समोर बसलेला एक मनुष्य आहे. तर ती जे आहे मनुष्य, तर त्याचं आपल्याला विशेषण, विशेष्य आणि संसर्ग तिन्ही माहिती आहे. समज आता ती जी मनुष्य आहे
मग ते जी समोरची व्यक्ती आहे ती मनुष्य आहे म्हणजे, आणि मनुष्य सोबत जे मनुष्यत्व आहे त्याच्यामध्ये, आता प्रत्येक वेगवेगळे मनुष्य असतात तर त्याच्यामध्ये जे मनुष्यत्व असतंय ना तर ते त्याचं विशेषण झालं. आणि मनुष्यत्व या जातीसोबत जो संबंध आहे तर ते संसर्ग. तर 3 गोष्टी आहेत बघा. मनुष्य म्हणजे समोरची व्यक्ती जी आहे ती विशेष्य झालं, त्याचं विशेषण कोणतं झालं? मनुष्यत्व हे विशेषण झालं. आणि मनुष्य आणि मनुष्यत्व या दोघांमध्ये जो संबंध आहे तर ते संसर्ग. म्हणजे सविकल्प म्हणजे सिंपल एवढंच आहे फ्रेंड, की म्हणजे ज्या म्हणजे ज्याच्यामध्ये विशेषण विशेष्य संसर्ग या तिघाचे पण ज्ञान होते त्याला सविकल्प ज्ञान म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये की नाही आता समजा जी वस्तू आहे ना तर त्या वस्तूचं नाव, स्वरूप, जाती, गुण, विशेषण ह्या सर्वांचं ज्ञान होते. उदाहरण इथं पण दिले. समजा हा एक लाकडी हत्ती आहे, मग हत्ती पाहिला आपण, लाकडी हत्ती, तर ते कसं आहे काय नाही सर्व आपल्याला समजते. किंवा एखादा ब्राह्मण, शाव, हे या प्रकारचे जे ज्ञान आहे त्याला सविकल्प. आणि त्याचे 2 प्रकार पडतात, लौकिक, अलौकिक. लौकिक म्हणजे काय असते फ्रेंड, की समजा इंद्रिय आणि त्यांचे जे विषय आहे ना एक दुसऱ्याशी त्यांचा संबंध येऊन जे ज्ञान होते त्याला लौकिक म्हणतात. आणि अलौकिक म्हणजे इंद्रिय आणि त्यांचा जे अर्थ आहेत त्यांचा दूरपर्यंत संबंध येत नाही तर त्याला अलौकिक म्हणतात. पहिल्यांदा आपण लौकिक पाहूया. लौकिकचं फ्रेंड 2 प्रकार पडतात, बाह्य आणि अभ्यंतर लौकिक. बाह्य म्हणजे कसं असते, आपले जे 5 ज्ञानेंद्रियाचे अर्थ आहेत किंवा ज्ञानेंद्रिय आहेत तर त्यांचा संबंध म्हणजे इंद्रियाचा त्याच्या ह्याच्यासोबत संबंध येत आहे, जे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध जे अर्थ आहेत ना त्यांच्यासोबत. पहिला आहे बाह्य लौकिक प्रत्यक्षचे पुन्हा 5 प्रकार आहेत. पहिला आहे श्रोत्रस प्रत्यक्ष. तर ह्याच्यामध्ये काय होते, पहिल्यांदा बघू बाह्य कशाला म्हणतात. बाह्य लौकिक तर चक्षुरादी पंचज्ञान जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्यांनी रूप आदीचे जे होणारे ज्ञान आहे ते बाह्य प्रत्यक्ष होते, त्याला ज्ञानेंद्रिय प्रत्यक्ष सुद्धा म्हणतात. इंद्रिय प्रत्यक्ष सुद्धा म्हणतात ह्याला, म्हणजे बाह्य लौकिकलाच. पहिला आहे श्रोत्रस. श्रोत्रसमध्ये काहीच नाही, जे श्रवणेंद्रियद्वारा आपल्याला जे ज्ञान होते, जसं की आपल्याला शब्दाचं ज्ञान होते तर ते कोणामुळे होते, श्रवणेंद्रियद्वारा. मग ते जे शब्दाचं ज्ञान व्हायले ते प्रत्यक्ष ज्ञान आहे. नंतर आहे त्वक स्पर्श ज्ञान. तर ह्याच्यामध्ये काय व्हायले फ्रेंड, की आपल्याला जे स्पर्शनेंद्रिय आहेत त्याद्वारे म्हणजे जे शीत आहे, उष्ण, मृदू ह्याचं ज्ञान व्हायले. थर्ड आहे चाक्षुष प्रत्यक्ष. चाक्षुष म्हणजे चक्षुरेंद्रियद्वारे जे रूपाचं वगैरे ज्ञान व्हायले. रासन प्रत्यक्ष म्हणजे रसनेंद्रियाद्वारे जे ज्ञान व्हायले, म्हणजे ते षडरस, मधुर वगैरे कोणतं आहे ते. आणि घ्राणज म्हणजे घ्राणेंद्रियाद्वारे जसं सुगंध आहे, दुर्गंध. तर हे 5 प्रकार कशाचे होते फ्रेंड, बाह्य लौकिक प्रत्यक्ष. आता सेकंड बघायलो अभ्यंतर. अभ्यंतरलाच मानस प्रत्यक्ष सुद्धा म्हणतात. तर ह्याच्यामध्ये सिम्पली काहीच नाही फ्रेंड, मानस प्रत्यक्षमध्ये काही नाही, मनाद्वारे जे सुख दुःख आहे, इच्छा द्वेष ह्याचं जे ज्ञान होते ना तर त्याला. आतापर्यंत आपण कोणतं बघितलं होतं फ्रेंड, लौकिक. आता अलौकिक पाहूया. अलौकिकमध्ये काय म्हटलं आपण, इंद्रियाचा विषयांशी साक्षात संबंध न येता, म्हणजे ह्याच्यात संबंधच येत नाही त्यांचा साक्षात, पण तरी पण ज्ञान होतंय, त्यांना ज्ञान भेटत नाही असं नाही, पण फक्त इंद्रियाचा आणि त्यांच्या विषयाचा साक्षात संबंध येत नाही तर त्याला आपण म्हणतो अलौकिक म्हणतो. आणि म्हणून याला अलौकिक म्हणतात. त्याचे 3 प्रकार पडलेले आहेत, सामान्य लक्षण प्रत्यासत्ती, ज्ञान लक्षण प्रत्यासत्ती आणि योगज प्रत्यक्ष. तर पहिलं पाहू आपण सामान्य लक्षण. याच्यामध्ये काय असतं फ्रेंड, की एखादी वस्तू आहे समजा, तर त्याचं आपल्याला त्याच्या सामान्य जातीचं ज्ञान होते. समजा आता आपण म्हटलं की घट आहे, ते पाहिलं समजा घट, तर भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ 3 काळामध्ये कोणते घट असतात, म्हणजे घट पाहिल्याच्या नंतर ते आपल्याला समजते ना की हा घट आहे म्हणून. म्हणजे त्याच्या जातीविषयी, सामान्य जातीविषयी जे ज्ञान होते, परंतु वस्तूशी प्रत्यक्ष सन्निकर्ष न होता सुद्धा ज्ञान होते. आता समजा घट म्हणला की आपण जर पाहिलेला असेल घट तर आपल्याला समजते, त्याचा डायरेक्ट आपण हातात घेऊन बघणं जरुरी आहे का नाही. प्रत्यक्ष जरी आपण सन्निकर्ष होत नसला तरी म्हणू शकतो भूतकाळात कसा आहे, भविष्यकाळ, वर्तमान काळ. म्हणजे घट पाहिल्यानंतर प्रत्यक्ष घटाला न पाहिलं तरी सुद्धा घटाचे प्रत्यक्ष ज्ञान ज्याच्या थ्रू होते त्याला सामान्य लक्षण प्रत्यासत्ती म्हणतात. आणि याच्याद्वारे त्या घटाची जाती आहे, वर्ग, विषय यांचे प्रत्यक्षात्मक ज्ञान झाल्यावर त्या संपूर्ण पदार्थ, जाती, वर्ग किंवा विषयाचे ज्ञान होते. तर ह्याच्यामध्ये काहीच नाही फ्रेंड. सामान्य लक्षणमध्ये तुम्ही एवढं लक्षात ठेवा, सामान्य जातीचे ज्ञान ज्याच्यामुळे होते ते सामान्य लक्षण प्रत्यासत्ती. आणि उदाहरण सांगा की घटाला एक वेळेस पाहिलं की त्याच्यात भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान 3 काळातील घटाचा समावेश, म्हणजे नाही पाहिलं तरी सुद्धा त्याचं ज्ञान होते. तर सेकंड आहे फ्रेंड ज्ञान लक्षण प्रत्यासत्ती.
सेम आहे. इथं कोणती जाती होती? सामान्य, पण इथे विशिष्ट जातीचे ज्ञान होते. आणि इथे एक गोष्ट एक्स्ट्रा लक्षात ठेवा की गुणाचे पण ज्ञान होते. आता ते जे आपण बघायलो ना, आता समजा बर्फ आहे, समजा बर्फाला स्पर्श केलात तुम्ही तर त्याच्या शीतलतेचे ज्ञान होते ना आपल्याला. जसं की चंदनाला बघलं की लगेच त्याच्यामध्ये जे सुगंध असतो त्याचं ज्ञान होणे. तर ज्ञान लक्षण प्रत्यास्थितीमध्ये फक्त एवढं आहे की विशिष्ट जातीचे ज्ञान होते. हे दोन सेमच आहेत, फक्त त्याच्यात विशिष्ट जातीचे ज्ञान होते आणि त्याच्यामधील गुणाचे ज्ञान होते. जसं की आता बर्फाला पाहिल्याच्या नंतर त्याचे शीतलतेचे आणि चंदनाला पाहिल्याच्या नंतर त्याच्या स्मेल जे सुगंध आहे. आणि योग्यच प्रत्यक्षमध्ये काहीच नाही. जे योगी पुरुष असतात ना फ्रेंड, काही बघा असे असतात, त्यांनी म्हटलं की असं होणार तर तसंच होतंय. एखाद्या व्यक्तीला म्हटलं की तुझे 2 मॅरेज होणार, मग त्याच्या कधी असं पॉसिबल आहे की त्याचे 2 मॅरेज होतात, पण म्हणजे ते तसे योगी पुरुष असतात. तर त्यांना योग अभ्यासाच्या आधारावर त्यांना प्रत्यक्ष ज्ञान होते. त्याला योगच प्रत्यक्ष म्हणतात. म्हणजे त्यांनी तसा अभ्यास केलेला असतो, योग अभ्यास, त्याच्यावरून त्यांना तसं ज्ञान होत आहे. जसं की आता त्यांना भूत भविष्याचे ज्ञान असते. आता भिंतीच्या पाठीमागे वस्तू आपल्याला दिसत नाहीत, पण ते योगी पुरुषांना दिसतात. काही जण असतात बघा, एखाद्या ठिकाणी असं हात ठेवलं तिथं पाणी निघते, म्हणजे ते तर ते म्हणजे सांगतात ना इथे पाणी जास्त लागणार वगैरे, मग ते योगी पुरुषच सांगू शकतात. त्याच्यामध्ये बी 2 प्रकार आहेत फ्रेंड योगी पुरुष. एक असतात युक्त आणि युजन. युक्त म्हणजे जसं आता भगवान श्रीकृष्ण होते बघा फ्रेंड, त्यांना म्हणजे लहानपणापासूनच ते योगीच होते, जन्म झाला तेव्हा युक्त होते. कारण का त्यांना म्हणजे सगळ्याच योगी म्हणजे युक्त म्हणजे कसं असतं, ज्या पुरुषांना सर्व पदार्थाचे सदैव ज्ञान होणे. म्हणजे ते लहान होते तेव्हापासूनच जेवढे पण पदार्थ आहेत त्यांचं न अभ्यास करता न काहीच करता ज्ञान होतं आणि सदैव ज्ञान होणे, त्याला म्हणतात युक्त. आणि युजन म्हणजे आता समजा एखादा व्यक्ती आहे, जेव्हा त्यानं त्याचा अभ्यास करेल तेव्हाच त्याला त्या पदार्थाचे ज्ञान होणार, ध्यानाच्या सहाय्यतेने त्या पदार्थाचे ज्ञान होणार, त्याला युजन म्हणतात. तर फ्रेंड आतापर्यंत आपण काय पाहिलं की पहिल्यांदा प्रत्यक्ष प्रमाणाचे निर्विकल्प आणि सविकल्प, मग सविकल्पचे पुन्हा लौकिक अलौकिक पाहिले. लौकिकमध्ये बाह्य आणि अभ्यंतर पाहिले. बाह्यचे 5 प्रकार पाहिले, श्रोत्र, स्पर्श, चाक्षुष, रासन आणि घ्राणस. आणि अलौकिकमध्ये सामान्य लक्षण, ज्ञान लक्षण, योगज असे 3 पाहिले. आणि योगजमध्ये पण युक्त युजान. आणि आपण आता हे समोर पाहिलं इंद्रियाचे सन्निकर्ष, म्हणजे लौकिकमध्येच आपण म्हणले ना की लौकिकचं कसं ज्ञान होते, तर आपण म्हणलं की इंद्रियाचा पहिल्यांदा त्यांच्या विषयाशी सन्निकर्ष असायला पाहिजे तेव्हाच होते. तर तो जो सन्निकर्ष आहे ना तो कशा प्रकारे असतो तर ते सांगितलेलं आहे इथे. 6 प्रकारे सन्निकर्ष असू शकतो. एक आहे संयोग, नंतर आहे संयुक्त समवाय. फ्रेंड्स हे जे आहे ना लर्न करण्याची एक छोटीशी ट्रिक आहे. हे बघा फ्रेंड, पहिल्यांदा संयोग आहे ना, नेक्स्ट संयुक्त आहे, समवाय. हे नाव तुम्हाला हार्ड वाटत असतील तर संयुक्त 2 वेळेस लिहायचं. आणि समवाय इथून लास्टचं एक सोडून बाकी सगळ्यांमध्ये समवाय आहे. पहिल्यांदा संयुक्त आणि समवाय दोघांची जोडी घ्यायची, नंतर संयुक्त राहू द्यायचं, समवाय तर सगळ्यांमध्ये कॉमन आहे, पण दोघांच्या मध्ये एकाला ॲड करायचं समवेतला, नंतर फक्त समवाय लिहायचं आणि डबल आणखी समवेतलाच ॲड करायचं. आणि लास्टचं तर विशेषण विशेष्य भाव आहे. आता इथं बघू फ्रेंड सन्निकर्ष. हे बघा फ्रेंड, इंद्रियाचं जे सन्निकर्ष असतो तर त्याचे टाईप्स, किती प्रकारे सन्निकर्ष असतो ते आता जे आपण टाईप्स पाहिले होते ना 6 टाईप्स, ते हेच आहे. पहिल्यांदा आपण हे बघू की सन्निकर्ष कशाला म्हणतात. जे बी संबंध असतो ना फ्रेंड त्याला सन्निकर्ष म्हणतात. जसं की आत्मा, मन आणि इंद्रिय त्यांचा जे संबंध असतो, म्हणजे हे सगळं संबंध कशासाठी की आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून जे संबंध असतात ना, तर ते आता समजा मन आणि त्यांचे विषय ते आपण बघतो, चिंत, विचार्य, उय्यम, ध्येयम, तो वाला जो श्लोक आहे ना, तर त्याच्यामध्ये मनाचा इंद्रियासोबत जो संबंध असतो किंवा मग आपले जे इंद्रिय आहेत मनाचा त्यांच्या विषयासोबत आणि इंद्रियाचा त्यांच्या विषयासोबत जो सन्निकर्ष आहे, संबंध आहे, तर त्याला म्हणतो आपण सन्निकर्ष. संबंधालाच सन्निकर्ष म्हणतात. आणि संबंध हे 2 प्रकारचे असतात बघा फ्रेंड, एक नित्य, अनित्य. आता नित्य म्हणजे कसं असते फ्रेंड की म्हणजे कायमचा. जसं की आता आपण एक्झाम्पलमध्ये असं समजू शकतो, आपल्या मम्मी पप्पाचं जे रिलेशनशिप असते जेव्हापासून ते जुडतात तेव्हापासून म्हणजे एंड ऑफ द लाईफपर्यंत राहते रिलेशनशिप. पण आजकालचे GF-BFचे रिलेशनशिप असतात अनित्य टाईप्स, म्हणजे थोड्या वेळासाठी असतात, लगेच तुटून जातात. म्हणजे काही म्हणजे असं अनित्य म्हणजे जे जास्त काळ टिकत नाहीत समजा असे. तर आता हे जे आपण सन्निकर्ष पाहिलो ना फ्रेंड, ते एक अनित्य टाईप आहे. का? कारण समजा आपल्याला एखादी वस्तू समोर पाहायची आहे, मग ती पाहण्यापर्यंतच आपल्याला म्हणजे ते सन्निकर्ष होतो त्या दोघाचा. मग जेव्हा आपण ते पाहणं बंद करतो ते सन्निकर्ष तुटतो, म्हणजे ते संबंध कसा आहे, अनित्य. मग हे जे अनित्य आहे ना फ्रेंड, तर त्याचे टोटल 6 प्रकार सांगितलेले आहेत. म्हणजे सन्निकर्षाचे 6 सन्निकर्ष हे अनित्यचंच एक्झाम्पल आहे.
म्हणजे त्याच्यामध्येच येते. 6 प्रकार कोणकोणते आहेत आताच जे आपण ट्रिकनं पाहिले होते. संयोग, नंतर संयुक्त समवाय, नंतर संयुक्त समवायाच्या मध्ये समवेत ॲड करायचं, नंतर समवाय एकटाच, आणि नंतर समवेत आणि समवाय घ्यायचं, आणि नंतर विशेषण, विशेष्य भाव, विशेष्य अभाव, सन्निकर्ष. आणि हे सगळे कशाचे टाईप्स आहेत? सन्निकर्षाचे. क्लासला सगळ्यांमध्ये सन्निकर्ष ॲड करून टाकायचं. तर पहिल्यामध्ये काय आहे फ्रेंड? संयोग सन्निकर्षामध्ये काहीच नाही. इंद्रिय आणि जे द्रव्य असतात ना, तर त्या दोघाचा संयोग झाल्यामुळे, आता दोघाचा संयोग झाला समजा इंद्रिय आणि द्रव्याचा, तर द्रव्याचं आपल्याला पूर्ण ज्ञान होते. आता समजा एक बॉटल आहे, तर बॉटलमध्ये आपल्याला पाणी घेतलं, म्हणजे ते पाणी जे आहे ना एक द्रव्य आहे, आणि इंद्रियाचा जेव्हा त्या द्रव्याशी संयोग झाला, तर त्यावरून जे आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होते, तर ते कशामुळे होते? तर संयोग सन्निकर्षामुळे होते. आता इथे एक्झाम्पलमध्ये दिले बघा, जसं चक्षुरेंद्रिय आहे, मग त्यांना घटाला पाहिलं, घटाशी संयोग झाल्यामुळे घटाचे प्रत्यक्ष ज्ञान होते. म्हणजे एखादा मटका आहे घट, त्याला पाहिल्याच्या नंतर ते जे ज्ञान होते ना फ्रेंड, तर ते प्रत्यक्ष ज्ञान असते. आणि हे जे ज्ञान आहे ना इंद्रियाचे, म्हणजे द्रव्य जे म्हणायलो आपण द्रव्याशी संयोग, तर ते चक्षु, त्वचा आणि मन या 3च इंद्रियाद्वारे आपण ते ज्ञान घेऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये संयोगमध्ये काहीच नाही. एवढं लक्षात ठेवा की इंद्रिय आणि द्रव्याचा जो संबंध असतो ना, तर तो ज्याच्यामुळे होते, त्याच्यामुळे जे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होते, तर ते ह्याच्यामध्ये येते. आणि एक्झाम्पलमध्ये लिहा की घटाला एक द्रव्य समजा, आणि चक्षुरेंद्रियामुळे घटाचा संयोग होतोय दोघाचा, आणि घटाचे ज्ञान होते. सेकंड आहे संयुक्त समवाय. वरचं हे सेम टू सेम आहे, फक्त याच्यामध्ये द्रव्य होतं ना फ्रेंड, इथं द्रव्याशी संयोग, तर इथं द्रव्यामध्ये असणारे जे गुण, कर्म आणि जाती आहे ना त्याचा. आता आपण पाणी घेतलं, पण पाण्याचा आता शीतलता गुण, पाण्याचं कर्म जसं की तहान भागवणे, तृष्णा, तर मग त्यांच्या ह्याच्याविषयी बोलायचं. आता इंद्रियाचा संबंध आता द्रव्याशी नाही, तर द्रव्यात राहणारे जे गुण, कर्म, जाती आहेत त्यांच्याशी संबंध झाल्यामुळे जे प्रत्यक्ष ज्ञान होते, तर ते कशामुळे होते? संयुक्त समवाय सन्निकर्षामुळे. आता ह्याच्यामध्ये काय करणार आपण? जसं की आता घट घेतलं होतं उदाहरण, वरचंच घेऊ आपण. तर घटाचा जे रूप आहे, आता आपण बघितलं तर घट असा आहे, पण त्याच्यामध्ये घट कोणत्या कलरचा आहे? लाल कलरचा आहे का, हिरव्या कलरचा आहे का, असं. तर तो जे आहे. आणि जे थर्डवाला आहे संयुक्त समवाय सन्निकर्ष, ह्याच्यामध्ये काही नाही. सिम्पली आपण घट बघितलं होतं, पण इथे जातीची, आता जसं आपण बघितलं होतं इथं पहिल्यांदा फक्त घट, मग नंतर काय म्हणलं? घटाचा रूप बघितला. आता जातीविषयी ज्याच्यात बोलतो आपण, म्हणजे रूपत्व ही जाती. आता घटाचं जे जाती आहे रूपत्व, या जातीशी संबंध असणे. म्हणजे आता इथे म्हणजे जे इंद्रिय आहेत, तर त्यांचा संबंध जातीशी येत आहे. कोणत्या जातीशी? रूपत्व या जातीशी. तर ह्याच्यामध्ये थर्डमध्ये काहीच नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा की रूपत्व या जातीशी जो संबंध येतो, या जातीचे संयुक्त समवाय सन्निकर्षाद्वारे जे ज्ञान प्राप्त होते, तर ते ह्याच्यामध्ये येते. आणि चक्षुर आदी इंद्रियाच्या विषयाशी होणाऱ्या 3 सन्निकर्षाशी द्रव्यावर समवाय संबंधाने राहणारे रूप अधिक गुण आणि गुणावर राहणाऱ्या जाती, अशा 3 पदार्थाचे प्रत्यक्ष ज्ञान. तर इथे जाती हा शब्द लक्ष ठेवा. आणि समवाय सन्निकर्षामध्ये तर काहीच नाही, सर्वात सिंपल. अयुत सिद्ध संबंधाला समवाय संबंध म्हणतात. कशाला? अयुत सिद्ध संबंधाला. जसं की आता आकाश आहे, आकाशाचा शब्द हा गुण आहे, तर मग गुण आणि गुणीचा जो दोघांमध्ये जो संबंध आहे, आकाश आणि शब्द या दोघांचा जे संबंध आहे ना फ्रेंड, तर तो कोणता आहे? समवाय संबंध आहे आकाश आणि शब्दामध्ये. हे एक लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळेच त्या दोघांमध्ये समवाय आहे म्हणून एखाद्याने बोलणारा शब्द बोलला, शब्द हा, मग ते दुसऱ्याच्या कानावर पडतो ना, तर त्या दोघांमध्ये सन्निकर्ष आहे. आणि समवेतमध्ये वरचंच उदाहरण कंटिन्यू केलेलं आहे. आता शब्दत्व ही जाती असते शब्दामध्ये. आता आपण जे शब्द पाहत आहेत, तर त्याच्यामध्ये शब्दत्व ही जी जाती आहे, तर त्याच्यामध्ये श्रोत्याला ऐकू यायले समजा, तर ते कशामुळे ऐकू यायले? कारण त्याच्यामध्ये सन्निकर्ष होत आहे. शब्दत्व या जातीचा श्रोता जो ऐकणारा आहे त्याच्यासोबत सन्निकर्ष होत आहे, म्हणून त्या संबंधामुळे जे ऐकू येत आहे, तर तेच संबंध जे आहे, तर तेच आहे समवेत समवाय सन्निकर्ष. आणि हे तर सर्वात इझी आहे फ्रेंड, काहीच नाही. अभावाचे प्रत्यक्ष ज्ञान ज्याद्वारे होते त्याला विशेषण. आता समजा एखाद्या रूममध्ये, आता सध्या मी एकटीच आहे माझ्या रूममध्ये, म्हणजे आता माझ्या रूम पार्टनरचा अभाव आहे ना इथे, तर मग अभावाचे प्रत्यक्ष ज्ञान, आता मी स्वतः डोळ्यांनी पाहत आहे की यार माझ्या पार्टनरचा अभाव आहे, तर अभावाचे प्रत्यक्ष ज्ञान ज्यामुळे होते त्याला विशेषण विशेष्य अभाव असे म्हणतात. जसं की आता समजा एका भूतलावर आहे, तर त्याच्यावर घट नाही, म्हणजे आता समजा नागपूर आपला एरिया घेऊ आपण, तर नागपूरमध्ये घटच अवेलेबल नसतात. मग नागपूर हा एक स्पेसिफाईड एरिया आहे जिथे नाही आहेत, बाकी सगळ्या प्लेसला आहेत. मग अभाव कशाचा आहे? घटाचा अभाव आहे. तर इथे अभाव जे आहे ना ते एक विशेषण झालं, आणि नागपूर हे विशेष्य झालं. भूतल घेतलेलं आहे इथे एक्झाम्पलमध्ये. तर फ्रेंड्स,
हे जे प्रकार पाहिले आपण सन्निकर्षाचे सिम्पली आहेत, काहीच नाही. तुम्ही असे डायरेक्टली लर्न करा आणि फक्त ह्याच्यामध्ये घट लक्षात ठेवा घटाचा, आणि नंतर लिहा की घटाचा इथे जाती लक्षात ठेवा, म्हणजे गुण, कर्म आणि जाती. आणि ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवणार, म्हणजे ह्याच्यामध्ये सॉरी घटाचं म्हणजे घट जर घेतलं तर त्याचं रूप वगैरे लक्षात ठेवा, आणि त्याचं मग जाती लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये तर काही नाही, शब्द आणि आकाश या दोघांमध्ये जे संबंध आहे, आणि ह्याच्यामध्ये शब्दामध्ये शब्दत्व ही जाती लक्षात ठेवा, आणि विशेषण विशेषमध्ये अभाव लक्षात ठेवा, घटाचा अभाव कुठंतरी आहे. आता आपण स्वरूप पाहणार आहेत. हे जे होतं ना फ्रेंड, हे पण ॲक्च्युली तेच आहे, स्वरूपाचे भेदच आहेत, पण आयुर्वेदानुसार आणखी प्रकार सांगितलेले आहेत. सन्निकर्षाचेच हे 6 प्रकार होते ना, ते पण होतेच, पण आयुर्वेदानुसार जर लिहा म्हणून असा क्वेश्चन आला तर हे न लिहून ठेवू नका झालं. 6 म्हणजे हे जे दिलेले आहेत ना, ते हे कशानुसार आहेत, 6 प्रकार हे जे सांगितलेले आहेत ना, तर ते कारिकावलीनुसार सांगितले आहेत, कारिकावली. ठीक आहे ना. आणि जर आपल्याला फक्त असं क्वेश्चन आला सिम्पल की आयुर्वेदानुसार सन्निकर्षाचे टाईप लिहा, तर तुम्ही हे नका लिहू. हे 2च टाईप आहेत फक्त. एक आहे सात्म इंद्रियार्थ संयोग आणि दुसरा आहे असात्म इंद्रियार्थ संयोग. जे सात्म इंद्रियार्थ संयोग आहे ना फ्रेंड, तर ह्याच्यामध्ये सिम्पली काय आहे की जे इंद्रिय आहेत ना, तर आणि त्यांचे विषय या दोघांच्या ह्याच्यामुळे आत्म्याला त्याचे ज्ञान प्राप्त करून दिले जाते. म्हणजे ह्या दोघांच्या सन्निकर्षामुळे आत्मा जे आहे ना, आत्म्याला ज्ञान प्राप्त करून दिल्याने स्वास्थ्य लाभ होतं. आपण एक सिक्वेन्स पाहिला होता, लक्षात आहे का फ्रेंड? पहिल्यांदा आत्मा, नंतर त्याच्याहून मन, मनापासून इंद्रिय आणि त्याचे अर्थ. तर पहिल्यांदा काय होते, आत्म्याला सम्यक ज्ञान प्राप्त करून दिल्याने स्वास्थ्य लाभ होतो आणि यथार्थ ज्ञान प्राप्ती होते. इंद्रियांना त्यांच्या अर्थाशी सम्यक संयोग होऊन प्रत्यक्ष प्रमाणाने यथार्थ ज्ञान होते. तसेच सम्यक संयोग इंद्रिय, शरीर, मन व आत्म्यास संतोष देणारा असतो, हितकारक काहीच नाही. एवढं लक्षात ठेवा की त्यांच्या दोघांमध्ये सन्निकर्ष होऊन आत्म्याला ज्ञान प्राप्त करून झाले, दे की स्वास्थ्य लाभ होते त्याच्यामुळं, आणि आपले जे इंद्रिय, शरीर, मन, आत्मा आहे ते संतोष होतो त्याच्यामुळं, आणि हितकर स्वास्थ्य रक्षक असतो, त्याला संयोग म्हणतात. असात्म्यमध्ये कसं आहे, उलट आहे. या दोघांचा कसा होता, सम्यक ज्ञान प्राप्त करून देणारा, म्हणजे दोघांमध्ये सम्यक स्वरूपात होता, पण इथे नाही आहे. इथे त्यांचा विषम स्वरूपात संयोग होत आहे. इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी कसा विषम स्वरूपात संयोगाला असात्म्य इंद्रियार्थ संयोग म्हणतात. आता ह्याच्यामध्ये विषम स्वरूपात कसं, 3 प्रकार आहेत त्याच्यामध्ये बी. पहिला आहे मिथ्यायोग. मिथ्यायोगमध्ये कसं लक्षात ठेवता फ्रेंड, सिम्पल आहे. मिथ्यायोगमध्ये काहीच नाही. समजा शीत ऋतू आहे, त्याच्यामध्ये वर्षा होत आहे, मग ते मिथ्यायोग झाला त्याचा. अतियोगमध्ये कसं असते, आता अतियोग म्हणजे आता चक्षुरेंद्रियाचा अतियोग. आता सूर्याची किरणे एवढे तेज यायलेत आपल्याकडे वारंवार, तरी पण आपण सूर्याकडे पाहतच आहोत. तीक्ष्ण प्रकाश येत आहेत, त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे आपले चक्षु खराब होतात, खाली पाहिलं पाहिजे, तरी पण आपण त्याच्याकडे पाहिलं. हे झालं इंद्रियाचा अतियोग. अयोग म्हणजे सिम्पली आपण ट्राय करायलो की यार असा एक छोटासा पारा आहे जे जमिनीवर पडला आहे, आपण ट्राय करायलो की ते म्हणजे ते जे पारा आहे ना ते पाहायलो किती असं, पण आपल्याला माहिती आहे ते किती सूक्ष्म असते, ते दिसत नसते. मग तरी पण म्हणजे चक्षुरेंद्रियाद्वारे अतिसूक्ष्म वस्तू पाहणे व ती योग्य प्रमाणात न दिसणे म्हणजे ते अयोग झाला. तर फ्रेंड्स, आपण आता नेक्स्ट टॉपिक पाहणार आहेत, प्रत्यक्ष सती अन्य प्रमाणाम आवश्यकता वर्णम. असं म्हटलेलं आहे की यार प्रत्यक्ष प्रमाणाला सर्व दर्शनकार जेवढे होते ना फ्रेंड, त्या सगळ्यांनी मान्यता दिली. वैशेषिक न सर्व, वैशेषिक झालं, सांख्य, जेवढे पण दर्शनकार होते ना सगळ्यांनी स्वीकार केलाय. आस्तिक आणि नास्तिकाचे सुद्धा विद्वान सगळ्यांनी ह्या प्रमाणाला मानलेलं आहे. तर आपल्याला असा प्रश्न नाही का पडत मग, ह्या म्हणजे सर्वांनी मानलेलं असेल तर बाकीचे जे प्रमाण आहेत, आप्तोपदेश आहे, अनुमान, युक्ती, उपमान, ह्यांची गरज का पडली मग ह्या प्रमाणाची? जर हे प्रमाण एवढंच भारी असेल, सर्वांनी याला मानलेलं असेल, तर हे बाकीच्या प्रमाणांची गरज का पडली असा प्रश्न पडत असेल तुम्हाला पण. तर सिम्पली फ्रेंड्स काहीच नाही. आता समजा एखादी वस्तू आता सध्या घडत आहे, तर ती वर्तमान काळात घडत आहे समजा, आणि ती सूक्ष्म अतिसूक्ष्म एखाद्या इव्हेंट आहे जे इथे घडत आहे, पण आपल्याला ती स्वतः पाहायची आहे, प्रत्यक्ष नॉलेज घ्यायचं आहे त्याचं, तर दुसरीकडे आहे ते दुसऱ्या एरियामध्ये, ते तिथं जाऊन आपण नाही पाहू शकत ना. म्हणजे वर्तमान काळात अत्यंत सूक्ष्म, अतिसूक्ष्म व अल्पकालिक अशा वस्तू आपण त्या वस्तूचे ज्ञान घेऊ शकत नाही. सर्व पदार्थ, तत्व, वस्तूंच्या ज्ञानासाठी प्रत्यक्ष प्रमाणतेच्या सहायतेचा त्याच्यासोबत अन्य प्रमाणाची आवश्यकता आहे. जसं की आता समजा एखादी वस्तू भूतकाळामध्ये घडलेली आहे, पण आपण जिद केली नाही, मला प्रत्यक्षच ते प्रमाणाद्वारेच पाहायचं आहे, तर ते पॉसिबल आहे का? कारण भूतकाळात होऊन गेलेली आहे, ते आता आपण नाही पाहू शकत. आणि भविष्यकाळातली पण एखादी वस्तू आपल्याला पाहायची आहे, पण ती आपण नाही पाहू शकत. जो आप्तोपदेश, अनुमान व युक्तीद्वारे जाणला जातो, त्या इंद्रियाद्वारा प्रत्यक्ष ज्ञान होते, तेच अप्रत्यक्ष आहे. म्हणजे बाकीचे जे आहेत ना, आप्तोपदेश आहे, अनुमान, युक्तीद्वारे हे जे ज्ञान भेटते ना, ते अप्रत्यक्ष.
आणि प्रत्यक्ष तर आपण पाहतच आहेत. तर सिम्पली फ्रेंड एवढं लक्षात ठेवा की या प्रमाणाची गरज आहे, कारण हे याची एक लिमिट आहे. कारण प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे आपण सगळ्याच गोष्टी पाहू नाही शकत, भूतकाळात झालेल्या किंवा भविष्यकाळात होणाऱ्या. त्याच्यामुळं याची गरज आहे आपल्याला. आता सेकंड फ्रेंड आपल्याला हे बघायचं आहे की प्रत्येक प्रमाणासाठी प्रत्यक्ष प्रमाण कसं उपयोगी आहे. आता जसं की अनुमान प्रमाण आहे, तर त्याला हे प्रत्यक्ष प्रमाण कसं हेल्प करते. तर अनुमान प्रमाणामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे की जसं धूम आहे, धुमाला पाहून अग्नीचे अनुमान. जेव्हा बघा फ्रेंड, आता पर्वतावर आपण एका समजा गेलो, तिथं धूम पाहिली, म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा आपण अगोदर पाहणार त्याच्यानंतरच आपण अग्नीविषयी काहीतरी अनुमान करू शकणार. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण इथं हेल्पफुल आहे का नाही फ्रेंड अनुमानसाठी. कारण जोपर्यंत आपण प्रत्यक्ष नाही पाहणार धुमाला, तोपर्यंत अग्नीचे अनुमान करता येईल का आपल्याला, नाही. तर ते अनुमानासाठी हेल्पफुल आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे युक्ती. युक्तीमध्ये कसं आहे फ्रेंड, अनेक म्हणजे आता इथे कसं थोडंसं डिफरंट लँग्वेज यूज केली आहे. सिम्पल काय आहे की वेगवेगळे कारण आहेत, तर त्याच्या योगाने उत्पन्न होणाऱ्या भावाला जी बुद्धी पाहते त्याला युक्ती म्हणतात. आणि जेपर्यंत भावाची उत्पत्ती पाहिली जात नाही तेपर्यंत युक्तीचा जन्मच होत नाही. म्हणजे सिम्पल इथे सांगितले, जोपर्यंत भावाची उत्पत्ती असेल, भावांची उत्पत्ती, तोपर्यंतच युक्ती पॉसिबल आहे. आणि युक्तीमध्ये सुद्धा प्रत्यक्ष प्रमाण हेल्पफुल आहे. नंतर आहे उपमान. आता दंडाला पाहून दंडपतानं रोगाचे ज्ञान होणे. आता समजा असं समजा एक्झाम्पल इथे दिलेले की एक डिसीज आहे जे आपल्या ह्याच्यामध्ये होते अप्पर लिम्बमध्ये समजा, तर त्याला आपण जेव्हा प्रत्यक्षपणे पाहतो त्यावरूनच आपण ह्या रोगाचे म्हणजे अनुमान करतो की हा रोग असेल झाला. तर पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहिलं, त्याच्यानंतर त्याची उपमा दिली अशी, तर ते उपमान. आप्तोपदेशमध्ये तर काहीच नाही. सिम्पली जे आप्त होते ना आपले, जे महापुरुष वगैरे होऊन गेले, त्यांनी स्वतः प्रत्यक्ष प्रमाणाचा अवलंब केला. स्वतः त्यांनी त्या गोष्टीचा जाणीव केली की हे अशी आहे, प्रत्यक्ष स्वतः पाहिलं. त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे चरकसंहिता, सुश्रुतसंहिता हे दिलेले आहेत. म्हणजे योग बलाच्या किंवा दिव्य चक्षूंच्या आधारावर पुनर्जन्माचे ज्ञानसुद्धा केले आणि नंतर लोकांनी तोच उपदेश केला. तर ह्याच्यामध्ये पण आप्तोपदेशमध्ये पण तोच आहे. नंतर आहे अर्थापत्ती. अर्थापत्तीमध्ये तर काहीच नाही. समजा असं म्हणलं, एक उदाहरण दिलं आपण की एक व्यक्ती आहे जो खूप जास्त जाड आहे, मोठा आहे, लठ्ठ आहे, आणि पण तो रात्री भोजन करत नाही. ह्याच्यावरून आपण काय कल्पना करतो, यार तो रात्री भोजनच करत नाही, तर मग एवढा जाड कशाहून झाला. तर आपल्याला एवढं नाही, तर मग तो स्थूल झाला. कारण का, तो दिवसा भोजन करत होता जास्त, आणि स्थूलतेचे प्रत्यक्ष ज्ञान होते. म्हणजे आपण जेव्हा पाहतो ना प्रत्यक्षपणे त्या व्यक्तीला समोर पाहतो, तेव्हाच त्याच्या स्थूलतेची जाणीव होते. हे झालं अर्थापत्ती प्रमाणाचे जनक. आणि चेष्टा म्हणजे कसं, एखादा समजा मुका व्यक्ती आहे जो बोलू नाही शकत, पण त्याला पण भूक लागते, तहान लागते, मग ह्याचे ज्ञान त्याला कसं होते, प्रत्यक्ष ज्ञान. आणि जेव्हा तो दुसऱ्यांना सांगतो तर कसं सांगतो, चेष्टाद्वारे, त्याच्या काही मूवमेंट, हालचाली करतो, त्याद्वारे तो एक्सप्लेन करतो. तर फ्रेंड, तुम्हाला आत्तापर्यंत आता जेवढं आपण पाहिलं त्यावरून समजलं असेल की किती जास्त म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण इम्पॉर्टंट आहे. कारण सर्व प्रमाणामध्ये म्हणजे प्रमाणाला जरी वेगवेगळे असतील बाकीचे प्रमाण, तरीसुद्धा प्रत्येकामध्ये प्रत्यक्ष प्रमाणाचा काहीतरी रोल आहे. आणि फ्रेंड, मेन म्हणजे हे जे आपण आता पाहिलं ना, तर तुम्ही आयुर्वेदिक उपयोगिता असते ना प्रत्यक्ष प्रमाण, त्याच्यामध्ये पण हे पॉईंट तुम्ही ॲड करू शकता जर तुमची इच्छा असेल तर. नंतर आहे प्रत्यक्षस्य बाधकम. प्रत्यक्ष ज्ञानास बाधक किंवा हेतू. आपण म्हटलं की यार ही वस्तू माझ्या समोर आहे तरी पण मी नाही पाहू शकत, म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण न होण्याचं किंवा प्रत्यक्ष प्रमाण प्रत्यक्ष ज्ञान न होण्याची कोणती कोणती कारणे आहेत. म्हणजे आपल्या समोर वस्तू आहे तरी पण आपण त्याचं ज्ञान घेऊ शकत नाही, तर ते काय झालं, प्रत्यक्ष ज्ञानाचा अभाव झाला ना. तर त्याची काही कारणं आहेत की आपल्या समोर जरी ती वस्तू असेल तरी आपण ती पाहू नाही शकत. ते कोणकोणती कारणे आहेत, तर आपण पहिल्यांदा बघू सांख्यनुसार. सांख्यनुसार कोणतं आहे, पहिल्यांदा आहे अतिदूरात. आता समजा फ्रेंड, एखादी वस्तू आहे जी खूप जास्त दूर ठेवलेली आहे आपल्यापेक्षा, मग आपले जे कोणते ज्ञानेंद्रिय आहे ना, तर त्यांची विषण ग्रहण करण्याची एक मर्यादा असते. अतिदूर असली तर ती आपण पाहू शकतो का, नाही पाहू शकत. जसं की आता समजा आकाशात उडणारा पक्षी आहे, थोड्या वेळांना तो दिसेनासा होतो, डोळ्यापासून दूर जातो. तर ते कशामुळे व्हायले, असं आहे का ते आपल्या समोर नाही आकाश किंवा ते पक्षी नाही, आहे आपल्यासमोरच, पण आपल्या इंद्रियाची कॅपॅसिटी असते, मर्यादा असते, त्यावरून ती अतिदूरची वस्तू नाही पाहू शकत. तर पहिलं समजलं फ्रेंड की प्रत्यक्ष समोर असताना सुद्धा आपण त्याचं ज्ञान का ग्रहण करू शकणार चालू. तर पहिलं आहे अतिदूरात. नंतर आहे सामिप्यात. आता समजा फ्रेंड, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, पुस्तक आपण एक स्पेसिफिक डिस्टन्सवर असं ठेवतो, एकदम असं जवळ ठेवतो का पुस्तक, का नाही ठेवत एकदम जवळ, कारण आपली एक कॅपॅसिटी असते डोळ्याची, म्हणजे त्या डिस्टन्स 6 सेंटीमीटरच्या अगोदरचा आपण नाही पाहू शकत,
तिथून थोडंसं लांबच ठेवलं पाहिजे बुक. तर असामीप्यात म्हणजे एखादी वस्तू एकदम जवळ ठेवली. आता डोळ्यांना आपण काजळ लावले समजा फ्रेंड, तर ते काजळ आपण असं पाहू शकतो का? दुरून नाही पाहू शकत. ते जोपर्यंत आपण काजळ पाहूच नाही शकत, कारण का ती डोळ्यांचा म्हणजे ती कॅपॅसिटी नाही तशी. आणि जोपर्यंत आपण आरसा नाही घेत तोपर्यंत आपण नाही पाहू शकत. तर काय म्हणले, हा दोष फक्त चक्षुरेंद्रिय ग्राह्य विषयाच्या बाबतीत होतो. म्हणजे हे सामिप्यात हे वाला फक्त चक्षुसाठी ॲप्लिकेबल आहे, बाकी जे ज्ञानेंद्रिय त्यांच्यासाठी नाही आहे. डोळ्यात घातलेले काजळ डोळ्यांनी दिसू शकत नाही, खूप जवळून डोळ्यांना अक्षरसुद्धा दिसत नाही तेच. आणि इंद्रिय आघातात म्हणजे इंद्रियाचा आघात. समजा एखादा बहिरा व्यक्ती आहे, म्हणजे इंद्रियावर आघात झालेला आहे त्याच्या, तर त्याला शब्द ऐकू येईल का? नाही येणार. आणि आंधळ्याला रूप पाहू शकत नाही. आंधळा कसा पाहू शकेल रूप? तर इंद्रियाचा आघात झालेला आहे. इंद्रियाचे नष्ट झाल्याने किंवा दौर्बल्यामुळे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. मनोअवस्थानांमध्ये मनाच्या अनवस्थेमुळे, अर्थात मन स्वविषयात नसेल. आता समजा क्लासमध्ये बघा फ्रेंड, मॅडम काहीतरी शिकवत असतात आणि आपण मस्त दुसऱ्याच एखाद्या गोष्टीकडे विचार करतो. मग मॅडम किती जोराने आवाज जरी दिले, जवळून जरी बोलले तरी आपल्याला ऐकू नाही येत. तर मनोअवन असतं. मनाची कशी होती? अनवस्था असल्यामुळे त्या ह्याचे ज्ञान होत नाही. आणि सूक्ष्मात म्हणजे काय? समजा एखादी वस्तू आहे खूप जास्त अतिसूक्ष्म आहे, जसं की धुळीचे कण आहेत, डोक्यातील लिका वगैरे, तर ते सूक्ष्म ज्ञान होण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शन यंत्रा म्हणजे द्वारे पाहावे लागते. आणि व्यवधानात म्हणजे आवरण. आता समजा एखादी घागर आपण पाण्यात टाकली, एकदम खाली गेली ती बुडाला, आपल्याला दिसण्यास आली का? कारण त्याच्यात पाण्याचं आवरण आले, किंवा भिंत आहे त्याच्या पलीकडचं आपल्याला दिसू शकत नाही वस्तू वगैरे का? कारण आवरण आलेलं आहे. तर व्यवधानात. नेक्स्ट आहे अभिभावात. अभिभावात म्हणजे पराभव. समजा फ्रेंड, आता मी एवढं जोराने बोलायला लागले, माझ्या साईडला समजा एखादी व्यक्ती छोट्या हळू आवाजात बोलायला लागली, तर त्या लहान आवाजाचा अभिभव झाला, पराभव झाला. म्हणजे ते ऐकू नाही येत आहे का? कारण माझा आवाज मोठा आहे ना. मोठ्या आवाजामुळे बाकीच्या छोट्याचा पराभव होतो. आता सूर्यप्रकाश आहे दिवसा, तर ते चांदण्या वगैरे आपल्याला दिसत नाही, कारण त्याचा खूप जास्त तेज असतो त्याच्यामुळं. आणि समान अभिहारात ह्याच्यामध्ये काय असते की समान वस्तूच्या राशीत मिसळल्याने वस्तू कळत नाही. समजा आपण एक गहू घेतले, तांदूळ गहू काही पण, तर ते तांदळाच्याच राशीत टाकले. हातातले तांदूळ काय केले, आपल्या हातात होते, तर तांदळाच्या राशीत टाकल्याने आपण त्या दोघांमध्ये डिफरन्स करू शकतो का? सेमच तांदूळ तर आहेत, सेमच आहेत, म्हणजे एकापासून दुसऱ्याला ओळखता येत नाही. तर फ्रेंड, आपण हे जे टाईप्स म्हणजे हे जे पाहिले आहे ना, ते कारण की म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान का होत नाही, तर हे जे आहे ना ते सांख्यानुसार आहेत. चरक आणि सांख्यानुसार सेम टू सेम आहेत, फक्त नावामध्ये डिफरन्स आहेत. पण कोणकोणते नावंसुद्धा सेम आहेत, तर आपण बघू ते. पण तुम्हाला हे समजलं असेल सिम्पली, काहीच नाही फ्रेंड. जर तुम्ही हे हेडिंग जरी लक्षात ठेवली ना, तरी बाकी हे तुम्ही लिहू शकता. आणि हे इम्पॉर्टंट टॉपिक पण आहे. काय काय आहे? अतिदुरात, सामिप्यात, इंद्रिय आघातात, मनो अनवस्थानात, सूक्ष्मात, व्यवधानात, अभिभवात, समान अभिहारात. तर हे जे 8 टाईप आहेत ना फ्रेंड, ते कोणानुसार आहेत? सांख्यानुसार. आता चरकनुसार विचारले समजा एक्झाममध्ये, हेडिंग तर तेच द्यायचं, पण एक्सप्लेनेशन सेम टू सेम आहे. अतिदुरातलाच अति विप्रकृष्टात, सामिप्यातला अतिसन्निकर्षात, इंद्रिय आघातातला करण दौर्बल्यात, मनोअनवस्थातला मनोअनवस्थात. हे सेम नाव आहे बघा. मनोअनवस्थात, अभिभवात आणि समान अभिहारात हे 3 नावं सेम आहेत, सेम टू सेम. सूक्ष्मात, अतिसूक्ष्मात, व्यवधानात आवरण, अभिभवातला अभिभवात आणि समान अभिहारातला समान अभिहारात. ठीक आहे फ्रेंड्स, आता आपण बघू उपयोगिता काय आहे. आपण एवढं प्रत्यक्ष प्रमाण करत आहेत, त्याची उपयोगिता काय आहे मग. तर पहिलं आहे बघा फ्रेंड, हे जे आहे ना, सर्वात जास्त उपयोग ह्याचा व्याधी विनिश्चयासाठी होतो का? कारण बघा फ्रेंड, आपण कधी पण हॉस्पिटलला व्हिजिट करतो ना, मग तिथं डॉक्टरकडे जाऊन त्यानं प्रत्यक्ष जेव्हा आपल्याला पाहतो तेव्हाच आपल्याला क्युअर करू शकतो. तर त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे व्याधी विनिश्चयासाठी. आता व्याधी विनिश्चयासाठी मध्ये कसं आहे, तर प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे रोगाचे ज्ञान करणाऱ्या इच्छेने, म्हणजे जे डॉक्टर इच्छा आहे की ह्याचा म्हणजे जे रोगी आहे तर ते त्याचे रोग दूर करावं, त्यासाठी पहिला आहे श्रोत्र प्रत्यक्ष. समजा एखादं व्यक्ती आहे तर त्याचं स्वर बरोबर नाहीत, म्हणजे त्यांना जसं बोलायला, आता जसा माझा आवाज आहे, काहीतरी प्रॉब्लेम झाला समजा माझ्या आवाजामध्ये, तर ते जेव्हा डॉक्टर कसं त्याचं ज्ञान घेते, तर त्याच्या स्वतःच्या कर्णेंद्रियाद्वारे त्याच्या कानांना तो ऐकणार, तेव्हाच त्याला ज्ञान होणार. किंवा मग हर्टचे साऊंड्स असतात, हृदयध्वनी वगैरे, तर ह्याचे ज्ञान कशामुळे होते? श्रोत्र प्रत्यक्षमुळे. तर फ्रेंड, हे जे हेडिंग आहेत ना, श्रोत्र प्रत्यक्ष, स्पर्श प्रत्यक्ष, चक्षु प्रत्यक्ष, रसना प्रत्यक्ष, घ्राण प्रत्यक्ष, तर प्रत्येकामध्ये तुम्ही मनाने लिहू शकता बघा. याच्यामध्ये काहीच नाही, फक्त एवढं आहे की स्वरादीचे ज्ञान कर्णेंद्रियाद्वारे करावे असं.
आणि स्पर्शमध्ये आता आपल्याला माहिती आहे डॉक्टर काय करते, हात वगैरे आपले जे आहे प्राकृत वैकृतिक म्हणजे स्पर्शाचे ज्ञान हे त्वचेद्वारे कशामुळे स्पर्श प्रत्यक्ष ज्ञान कशामुळे होते, तर तापमान वगैरे मेजर केलं जाते ज्याच्या थ्रू. म्हणजे एखादी शरीराचा जे भाग आहे खरं वृक्ष ह्याचे ज्ञान केलं जाते स्पर्शनेंद्रियाद्वारे. चक्षुचं पण तेच आहे, वर्ण झालं, शरीराचा प्रमाण ह्याचे सगळ्यांचे परीक्षण झाले, किंवा मग शरीराचा पांडू, रक्त, पित्त, अनिल वगैरे वर्ण वैवर्णे विशिष्ट असलेली वृद्धी झालेली आहे आपल्या शरीरावर वगैरे, तर ते चक्षुद्वारे ते प्रत्यक्ष ज्ञान घेतलं जाते. आणि रसनाद्वारे कोणतं ज्ञान घेतलं जाते, म्हणजे एखादा आतुर व्यक्ती आहे तर त्याचे रसाचे ज्ञान अनुमान प्रमाणाद्वारे करावे. कारण वैद्य स्वतःच्या रसनेंद्रिय शरीरातील भावपदार्थाचे, आता स्वतःचे भावपदार्थ आहेत जसं की मलमूत्र, त्याची परीक्षा म्हणजे त्याची परीक्षा असं रसनेंद्रियाद्वारे कसं पॉसिबल नाही ना करणं. मग त्याला काय करायचं, वेगवेगळे पदार्थ खायला द्यायचे आणि त्याची तपासणी करायची. आणि घ्राणद्वारे तर काहीच नाही, जे गंध आहेत वेगवेगळे मलमूत्र त्याचे म्हणजे त्याचा जे स्मेल आहे त्याच्याद्वारे पण आपण म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान करू शकतो. आणि हा वाला श्लोक खूप इम्पॉर्टंट आहे फ्रेंड. दर्शन स्पर्शन प्रश्नैहि परीक्षेतात रोगिणाम. काय आहे, दर्शन स्पर्शन प्रश्नैहि परीक्षेतात रोगिणाम. हे जे आहेत ना परीक्षा आहे, दर्शन स्पर्शन प्रश्न. पहिल्यांदा आपण डॉक्टरकडे व्हिजिट करतो तर पहिल्यांदा दर्शन घेतलं जाते, नंतर स्पर्शन आणि नंतर प्रश्न. आता ह्याच्यामध्ये जे योग रत्नाकार आणि शारंगधर आहेत ना, तर त्यांनी रोगाने जे युक्त असे शरीर आहे तर त्याचे 8 प्रकारे परीक्षा सांगितलेले आहे. पहिली नाडी आहे, नंतर मूत्र, मल, जिव्हा, शब्द, स्पर्श, दृक, आकृती. तर पहिलं जे आहे ना नाडी, जसं फ्रेंड आपल्याला माहिती आहे स्पर्शनेंद्रियाद्वारे आपण हे जे इथे जे आहे ना नाडी परीक्षण आपण जे करतो, इथे नाडी परीक्षण जे करतो ना, तर ते त्याची गती, जर समजा एखाद्याची हंस गती आहे म्हणजे ते कफ प्रकृतीवाले एकदम स्लो असते त्याची नाडी. नंतर मंडूक म्हणजे बेडुकाप्रमाणे जे असते ना मीडियम, जे पित्त म्हणतो आपण. आणि सर्पगती एकदम स्पीडमध्ये ज्याची असते ना, तर त्याची हे वातवाली प्रकृती आहे म्हणतो आपण. मूत्र परीक्षण, मूत्र म्हणजे आपण जेव्हा चक्षुने आपल्या पाहतो आणि घ्राणेंद्रियाने स्मेलवरून पण त्याचे परीक्षण करतात. मलचं पण सेमच आहे. जिव्हा तर माहिती आहे चक्षुरेंद्रियद्वारे आम, साम, निराम, वर्ण इत्यादीचे परीक्षण करावे. शब्द जे आहे ना श्रोत्रेंद्रियद्वारे त्याची ध्वनी वगैरे पाहावी. स्पर्श तर स्पर्शनेंद्रियद्वारे वगैरे. दृक म्हणजे चक्षुरेंद्रियद्वारे वर्ण, अर्बुद वगैरे पाहावे. आकृती म्हणजे चक्षुरेंद्रियद्वारे उंची किती आहे, संघटन, सहनन वगैरे हे परीक्षा पाहावे. तर हे सगळे जे परीक्षा आहेत ना फ्रेंड, ते सगळ्या परीक्षा करण्यासाठी प्रत्यक्ष प्रमाणाचा आश्रय घेणे जरुरी आहे, अनिवार्य आहे. आणि जे व्यक्ती असतात जे स्वस्थ आणि आतुर असतात तर त्यांच्या हेतू, लिंग आणि औषधाचे ज्ञान शास्त्रीयदृष्ट्या प्राप्त करण्यासाठी प्रत्यक्ष प्रमाणाची सर्वथा उपयोगिता व महत्त्व निश्चित दिसून येते. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड आपण इंद्रिय विवेचन कवर करूया. थँक्यू सो मच फ्रेंड. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, त्यामुळे मला एक एनर्जी भेटते. थँक्यू.